ओव्हल कसोटी क्रिकेटच्या दुसऱ्या दिवसअखेर भारतानं 2 गडी बाद 75 धावा केल्यात। भारताकडे 52 धावांची आघाडी आहे। केएल राहुल आणि साई सुदर्शन झटपट बाद झाले, मात्र यशस्वी जयस्वालनं 51 धावांची खेळी करत भारताचा डाव सावरला। आज तिसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेण्याचा भारताचा मानस असेल। ओव्हल कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचा पहिला डाव 247 धावांवर संपुष्टात आला। मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णानं केलेल्या प्रत्येकी 4 गडी बाद केलेत, तर इंग्लंडच्या झॅक क्रॉली आणि हॅरी ब्रुकनीनं थोडी झुंज दिली, मात्र इतर फलंदाज अपयशी ठरले। इंग्लंड विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेमध्ये मोहम्मद सिराजने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवलाय। भेदक गोलंदाजी करत सिराजने इंग्लंडच्या फलंदाजांना तंबूत पाठवलं। सिराजनं आतापर्यंत इंग्लंड विरुद्धच्या कसोटीमध्ये सर्वाधिक 18 गडी बाद केले। अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेसी भारत दौऱ्यावर येणार आहे। तब्बल 14 वर्षांनी मेसी भारतामध्ये येतोय। 13 ते 15 डिसेंबर या कालावधीमध्ये मेसीचा भारत दौरा असेल। या 3 दिवसांमध्ये मेसी कोलकाता, दिल्ली आणि मुंबई या 3 शहरांना भेटी देणार आहे। फुटबॉलपटू लिओनेल मेसी मुंबई दौऱ्यामध्ये वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट सामना खेळणार आहे। सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि विराट कोहली सोबत हा सामना तो खेळणार आहे। या सामन्यामध्ये 7 खेळाडूंमध्ये हा सामना रंगणार आहे, तर 14 डिसेंबरला वानखेडेवर हा सामना क्रिकेटप्रेमींना पाहता येणार आहे। दुलीप ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी वेस्ट झोनच्या संघाची घोषणा झाली आहे। संघाच्या कर्णधारपदी शार्दुल ठाकूरची निवड झाली। संघामध्ये यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर या दोघांना संधी मिळाली आहे, मात्र अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला संघातून उभं केलंय। मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताच्या लक्ष्य सेननं विजयी परंपरा कायम राखली आहे। लक्ष्यनं क्वार्टर फायनलमध्ये चीनी बॅडमिंटनपटूचा 3 सेट्समध्ये पराभव केलाय। लक्ष्य सेननं 21-14, 18-21 आणि 21-14 असा सामना जिंकला आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश केला। दुसरीकडे मकाऊ खुल्या बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीमध्ये भारताच्या तरुण मानेपल्लीनं विजय मिळवलाय। तरुणनं चीनी बॅडमिंटनपटूचं कडवं आव्हान 3 सेट्समध्ये परतावून लावलंय। तरुणनं 21-12, 13-21 आणि 21-18 असा विजय मिळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय। मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीमध्ये सात्विक आणि चिरागचं आव्हान क्वार्टर फायनलमध्ये संपुष्टात आलंय। मलेशियन जोडीनं सात्विक आणि चिरागची विजय घोडदौड रोखली आहे। मलेशियन बॅडमिंटनपटूनं चिराग आणि सात्विकचं आव्हान 14-21, 21-13 आणि 20-22 असं परतवलंय। पुढच्या बातम्यांकडे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून मूर्तिकारांना मोफत शाडूची माती, गणेश कार्यशाळेच्या मंडपासाठीची जागा अशा सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत। आता मूर्तिकारांना मोफत पर्यावरणपूरक रंग पालिकेच्या वतीनं पुरवण्यात येणार आहे आणि 6 पर्यावरणपूरक रंगांचा यामध्ये समावेश आहे। म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं 96 इमारती अति धोकादायक घोषित केलेल्या आहेत आणि या इमारतींमधल्या 2500 रहिवाशांना स्थलांतरित करण्याला म्हाडाचं दुरुस्ती मंडळ अपयशी ठरत आहे आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झालाय। युद्धनौका आणि पाणबुड्या बांधणाऱ्या माझगाव शिपबिल्डर्स कंपनीनं केवळ वर्षभरच काम केलंय आणि त्यामुळे 6000 कर्मचाऱ्यांवर आता परिणाम होणार आहे। शिपबिल्डर्सच्या अनुभवाचा योग्य वापर करून नव्या पिढीतल्या विनाशिकेचं काम कंपनीकडे द्यावं अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे। मुंबईतलं कांजूर डम्पिंग ग्राउंड संरक्षित वनक्षेत्र म्हणून पुनर्संचयित करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे आणि त्यामुळे मुंबईतल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी पळापळ करावी लागणार नसल्यानं मुंबई महापालिकेला दिलासा मिळालाय। मात्र डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी लढा देणाऱ्या नागरिकांचा हिरमोड झालाय। ठाणे परिसरातला कचरा मुंबईच्या हद्दीमध्ये आणून टाकल्या प्रकरणामध्ये मुंबई महापालिकेनं दंडात्मक कारवाई केली आहे। एका ठिकाणी बल्क वेस्ट जनरेटर आणि इतर ठिकाणी त्याची अनधिकृतपणे विल्हेवाट लावणाऱ्या व्यक्ती, व्यावसायिक किंवा कंत्राटदार तसंच आस्थापनांविरोधात कारवाई करण्यात आली आहे। मुंबईमध्ये मिठी नदी गाळ काढण्याच्या घोटाळ्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेनं 7000 पानांचं एक आरोपपत्र दाखल केलंय। कंत्राटदारांवर 65 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे। आर्थिक गुन्हे शाखेनं साक्षीदारांचे या संदर्भात जबाब देखील नोंदवलेले आहेत।
भिवंडीतल्या ठाणे रोडवरील काँक्रिटीकरणाच्या कामामध्ये ठेकेदारांकडून दिरंगाई होतीये। याविरोधात स्थानिकांसोबतच आमदार महेश चौगुले यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय आणि त्याचबरोबर गणेशोत्सव आणि ईद या सणांपूर्वी काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण करण्याचे आदेश दिलेत। ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतलेला आहे, तर दुसरीकडे मात्र बोगद्याच्या बोरिवलीच्या दिशेच्या लॉन्चिंग शाफ्टचं काम अद्याप सुरू झालेलं नाहीये। अंदाजे 500 झोपड्या हटवण्यात MMRDAला यश येत नसल्यानं लॉन्चिंग शाफ्टचं काम रखडलेलं आहे। गोंदियातल्या फुलसूर नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अतिक्रमणावर कारवाई करण्यात आलेली आहे। अतिक्रमण केलेल्या पक्क्या बांधकामांवर सार्वजनिक बांधकाम विभागानं बुलडोझर चालवत कारवाई केली। यावेळी अनेक अतिक्रमणधारकांनी या कारवाईला विरोध केला। गोंदियामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मनसेच्या वतीनं धडक मोर्चा काढण्यात आला। पांगोली नदीच्या पुलावरील खड्डे तात्काळ दुरुस्त करावे, पुलाच्या दोन्ही बाजूला रेलिंग लावावी या मागणीसाठी मनसेकडून आंदोलन करण्यात आले। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंता विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। गोंदियाच्या तिरोडामध्ये नवेसरीमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून प्रहार कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारने केली। मात्र 7 महिने उलटूनही अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना बोनस द्यावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा आणि जलसंधारण विभागामध्ये हजारो पदं रिक्त आहेत आणि ती पदं लवकरात लवकर भरावी या मागणीसाठी पुण्यामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। शासनानं रिक्त पदं न भरल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय। बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यामध्ये विविध कंपनीच्या भाडेतत्वावरील बसचा समावेश करण्यात आलेला असून या बसवर कंत्राटी कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत आणि यांना कमी मासिक वेतनामध्ये जादा काम, महिला कर्मचाऱ्यांना असुरक्षिततेचं वातावरण, यामुळे हैराण होऊन कर्मचाऱ्यांनी संप करण्याचा हा निर्णय घेतलाय। लातूरमधल्या देवणी ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर रुग्णांसोबतच उद्धटपणे वागत असल्याची तक्रार येते आणि त्याचबरोबर डॉक्टर रुग्णसेवा देण्यास टाळाटाळ करत असल्यानं गरजू रुग्णांचे हालही होतात। त्यामुळे या डॉक्टरांविरोधात आता बडतर्फीची कारवाई करण्याची मागणी प्रहार संघटनेनं केली आहे। शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनामधून विषबाधेचे प्रकार समोर आल्यानं शिक्षण विभागानं मार्गदर्शक सूचना लागू करण्याचा निर्णय घेतलाय। विद्यार्थ्यांना भोजन वितरित करण्याच्या अर्ध्या तासापूर्वी शिक्षकांनी भोजनाचा दर्जा तपासावा अशा सूचना शिक्षण विभागानं दिल्यात। भंडाऱ्यातल्या नाकाडे हॉस्पिटल, लांजेवार हॉस्पिटलला 100 बेडची परवानगी देण्यात आली आहे आणि या हॉस्पिटलनं कुठलेही निकष पूर्ण केलेले नसताना त्यांना 100 बेडची परवानगी दिली आहे, त्यामुळे याची संपूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। नाशिकमध्ये जून महिन्यामध्ये डेंगीचे 25 रुग्ण आढळले, तर जुलै महिन्यामध्ये रुग्ण संख्या ही 84 पर्यंत पोहोचली आहे। त्यामुळे महापालिकेनं मोहीम हाती घेतली। या प्रकरणात गेल्या 15 दिवसात 20 बांधकामं शासकीय आस्थापनांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। MBBS, BDS, BAMS अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ दिली आहे आणि विद्यार्थ्यांना 4 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत। त्यानंतर 11 ऑगस्टपर्यंत नोंदणी शुल्क भरणा करता येणार आहे। LLBच्या 3 वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे। राज्यात जुलैमध्ये सामान्य पावसाची नोंद झाली आहे। मराठवाडा आणि सोलापूरमध्ये सर्वात कमी पाऊस पडलाय, तर जुलै महिन्यामध्ये नाशिकमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे। मुंबईमध्ये यंदा जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाहीये। गतवर्षीच्या तुलनेत जुलैमधल्या पावसामध्ये लक्षणीय घट झाली आहे। हवामान विभागानं वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यामध्ये मुंबईत सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे। बिहारमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं आणि या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं। नागरिकांसह वाहन चालकांची त्यामुळे तारांबळ उडाली। गुजरातमधल्या सरदार सरोवर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे धरणाचे 15 दरवाजे उघडण्यात आले। त्यासाठी नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। मुंबई महापालिकेनं 100% पाण्याचं मीटर बसवण्याचा निर्णय घेतलाय। जे नागरिक मीटर बसवायला विरोध करतील त्यांची नळ जोडणी बंद करून गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिकेनं दिलाय। सरकारी कामात अडथळा केल्याबद्दल गुन्हा दाखल केला जाणार आहे।
अकोल्यातल्या दहिगाव गावंडी गावाजवळ 64 गावांना पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी जेसीबीमुळे फुटली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय. तर हे पाणी बाजूच्या शेतात गेल्यानं 2 एकर शेतीचं नुकसान झालं. त्यामुळे जलवाहिनीची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. कांदा उत्पादनामध्ये शेतकरी जोडप्याची कमाई प्रति महिना 5,400 रुपये इतकीच आहे. कृषी विद्यापीठाचे डॉक्टर राजेंद्र हिले यांची राज्य सरकारनं कांदा धोरण समितीवर नियुक्ती केली आहे. त्यांच्याच नेतृत्वात कांदा उत्पादन खर्चावर काम केलं जात आहे आणि 3 जिल्ह्यात प्रत्येकी 10 शेतकऱ्यांकडे जाऊन या संदर्भातली प्रत्यक्षात पाहणी केली आहे. मच्छीमारांसाठी व्यापाऱ्यांनी बर्फाच्या दरामध्ये टनामागे 80 रुपयांची वाढ केली आहे. मच्छीमारांना विश्वासात न घेता व्यापाऱ्यांनी बर्फाच्या दरात वाढ केली आहे आणि त्यामुळे हजारो मच्छीमारांमध्ये आता संतापाची लाट उसळली आहे. मुंबईतल्या जुहूच्या समुद्रामध्ये पोहण्यासाठी गेलेले 2 तरुण बुडाले. यावेळी अग्निशमक दल आणि जीवरक्षकांनी यातल्या एका तरुणाला सुरक्षितपणे बाहेर काढलं. त्याचा जीव वाचलाय तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे. गोवंडीतल्या HIV बाधित महिलेनं आपल्या 6 महिन्यांच्या बाळाचा गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून या महिलेला अटक केली आणि आपल्यामुळे बाळही बाधित असावं असा संशय तिला होता, त्यामुळे तिने हे कृत्य केलं. केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत विशेष जलदगती न्यायालयांनी बाललैंगिक शोषणाची एकूण 3 लाखांहून अधिक प्रकरणं निकाली काढल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्रालयानं संसदेत दिली आहे. या न्यायालयांमध्ये 405 विशेष पॉक्सो न्यायालयांचा समावेश आहे. भिवंडीमध्ये एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. या आरोपीवर घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीकडून 5,98,000चा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला आहे. पवईच्या म्हाडा कॉलनीमध्ये माकडांनी धुमाकूळ घातलाय. म्हाडा कॉलनीच्या इमारतीमध्ये माकडांचा उच्छाद पाहायला मिळतोय. त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. वन विभागानं लक्ष देऊन या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी म्हाडा कॉलनीतल्या नागरिकांनी केली आहे. अहिल्यानगरमध्ये पुन्हा लंपी आजारानं डोकं वर काढलंय. गेल्या 15 दिवसांमध्ये जिल्ह्यात 668 जनावरं लंपीनं बाधित झाली आहेत. तर यापैकी 29 जनावरांचा लंपीमुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. जनावरांचं विलगीकरण करण्याचा सल्ला पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आला आहे. गोकुळ अष्टमीनिमित्तानं राज्यातल्या 1.5 लाख गोविंदांना विमा संरक्षण मिळणार आहे. गेल्या वर्षी 1.25 लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्यात आलं होतं, मात्र त्यापासून काही जण वंचितही राहिले होते. यंदा ही त्रुटी दूर करत विमा कवचाची मर्यादा वाढवण्यात आली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे आणि त्यामुळे गणेश मूर्ती बनवण्याच्या कामाला आता वेग आलाय. कल्याणच्या कुंभारवाड्यामध्ये गणेश मूर्ती घेण्यासाठी गणेश भक्तांची लगबगही सुरू झाली आहे. सध्या मूर्तिकार मूर्ती बनवण्यात आणि रंगरंगोटीच्या कामामध्ये व्यस्त आहेत.